सर्वांचं शिवतीर्थ किल्ला रायगडावरती सरशी स्वागत आहे बघा। हा राजधानीचा रायगड किल्ला पाहिला तर नसेल पाहिला तर रायगडाची प्रत्यक्ष ओळखणे भेट। तुम्ही रोपवेणीवरती आलात 5 मिनिटात बसून राजधानी किल्ला रायगडावरती आलात, पायी आला असता 1,500 पायऱ्या बघा। 1.5 ते 2 तास पायी येण्यासाठी गडावं लागतं। ती गडाची पुढची बाजू, त्या गडाचं मार्केटकडे आपण जाणार आहोत। ते गडाची पुढची बाजू ही गडाची मागची बाजू। गडाचा हा पूर्ण परिसर 1200 एकर किल्ला आहे बघा। आता इकडे बघा, समोर जो आपल्याला धुक्यामध्ये उंच भिंतवाला गेट पाहायला मिळतो ह्याचं नाव आहे पालखी दरवाजा। आणि आता आपण सर्वांनी एंट्री केली हा मेना दरवाजा। राजांचे मासाहेबांचे गडाचे खालून पाचडगावातून पालखी आली, इथून आतमध्ये यायची, वाड्यातून मग पालखी सिंहासनाकडे जायची, म्हणजे गेटचं नाव इतिहासात पालखी दरवाजा। गडाची पुढची बाजूकडे आपण जाणार आहोत। प्रत्येक महालासमोर हा दगडांचं चौथरीचं फाउंडेशन बघा समोरचं आहे। प्रत्येक महालासमोर आहे। त्या काळातल्या नोकरांना दासदाशी म्हटलंय। राण्यांची सेवेला जे दासदाशी नोकर होते त्यांची राहण्याची छोटी घरं होती, म्हणजे अर्थात त्या काळातले हे सर्वंट्स क्वार्टर्स। खालचा दगडांचा चौथर पाहायला मिळतो। आता आपण मेन भाग राजांचा वाडा सिंहासनाकडे आतमध्ये जाणार आहोत। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। केले आडवे खिडक्यामध्ये भिंतीचे आतमध्ये छत्र पाहायला मिळतं बघा। ते गडावरचं अतिमहत्व ठिकाण जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्या भिंतीपर्यंत हा छत्रपती शिवाजी राजांचा राहता राजवाडा प्रशस्त। त्या काळात हे 2 मजली होतं बघा, 2 मजली। हा खालचं चौथर आहे, ह्याच्यावरती त्या काळात लाकडे 2 मजले होतं आणि आतमधून पूर्णपणे त्या काळात मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेला वाडा। त्या काळात राजांच्या वाड्याचं महालाचं वैभव कसं असेल कल्पना करा। याच वाड्यात याच महालात आपल्या राजांचं निधन झालं 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 ला। चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती शनिवारी दुपारी 12 वाजता महाराजांचं निधन। हे समोरचं दगडांचं चौथर 3 स्टेप वाला हे आपल्या राजांचं मुख्य राहण्याचं घर बेडरूम होतं। इथे निधन झालं, इथे कोणत्या जागेवर झालं असं इतिहासात नोंद नाही। इथून पुढे 1.5 किलोमीटर होते जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे। राजे शंकराचे भक्त होते म्हणून त्यांच्या देही कल्लागणे शंकराचे मंदिरासमोर। त्या पॉईंटची माहिती पुढे तुम्हाला सांगण्यात येईल। इकडे उजव्या हाताला पाण्याची टाकी, आता आपल्या घरी सिमेंट सिंटॅक्स ते दगडातली, आणि डाव्या हाताला आंघोळीचं बाथरूम बाथटब त्या काळातलं स्नानगृह। त्या उजव्या हाताकडच्या पाण्याची टाक्या। हा आता आपल्याकडे थंडवाडे फ्रीज कूलर असतात ना, त्याच्या काय नॅचरली फ्रीज दगडामध्ये पाणी थंडगार राहायचं। आणि इकडे होतं आंघोळीचं बाथरूम, तर बाद त्या काळातले स्नानगृह बघा। पिक्चरमध्ये किंवा मोठ्या लोकांची घरी पाहतो दगडामध्ये, कारण गडाची मागची बाजू सगळं खराब पाणी गडाच्या खाली आपण निघून जायचं। म्हणजेच त्या काळातले आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकर इंजिनियर किती हुशार होते कल्पना करा बघा। इकडे वॉटर टँक बाटतं पॅराशूटच्या पुढे तुम्हाला सांगतो। तिकडे समोर इकडे गोलाकार वरती विटांची तुटलेली खडकांमध्ये इमारतीचे बघा सफेद फुलांवाले समोरची। ही त्या काळामध्ये एकावर एक अशी 7 मजली इमारत होती। 7 4 मजली पडले, आता 3 मजली विजयस्तंभ। शिवाजी राजे कोणता गड किल्ले जिंकून आले की त्याच्यावरती पहिला भगवा ध्वज फडकावायचे, विजयाचं प्रतीक म्हणजे विजयस्तंभ। इकडे खाली दगडामधल्या खिडक्यांना डिझाईन काम केलं दगडामध्ये पूर्णपणे गोलाकार बघा। ही राण्यांची बाल्कनी आहे, गडावर 6 राण्या राहायच्या, त्यांना हवेशीर बसण्याचे ठिकाण। आणि आता आपण ज्याच्यामध्ये बघ ही महाराजांची बसण्याची सज्जा गॅलरी बाल्कनी। आपल्या घराची पुढच्या बाजूला असते ना त्याची गडाची फ्रंट साईड पुढची बाजू राजा हवेशीर किंवा टेहळणीसाठी ती बसायला यायचे। आणि त्या काळात या मनोऱ्यांमध्ये एकाच वेळेस 360 दिवे पंत्या लावल्याचे, आपण दीपावळीत लावतो ना। आणि आतमधून मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेले मनोरे। या मनोऱ्यांचं वैभव पाहून राजांचं वैभव कसं असेल याची त्या काळामध्ये कल्पना केली जायची। समोर खाली प्रशस्त मोठा तलाव खाली पाहायला मिळते बघा। हे गंगासागर तलाव आहे। अशा गडावरती मोठी पाण्याची 11 तलाव आहेत, 84 मोठे हौद आहेत, म्हणजे यातूनच दगड काढून हे बांधकामाला वापरले। लोकांना पिण्याकरता पाणी मिळालं, बांधकामाला दगड मिळाले बघा। शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीच्या गागाभट्टाने 7 नद्यांचं पाणी आणलेलं, उरलेलं पाणी या तलावामध्ये विसर्जित केलं, म्हणजे याचं नाव तीर्थ पवित्र गंगासागर तलाव। त्याच्यातून छोटी कविता आहे ती म्हणजे असे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले 7 नद्यांचे पाणी। जडले राज्याभिषेकासाठी जले हे झाले तीर्थांची घर, नाव त्याचे पवित्र गंगासागर। आणि याच्या पुढे आहे रायगडावरचं उत्तरेकडचं शेवटचं टोक, त्याचं नाव टकमक टोक। धोका असल्यामुळे पाहायला मिळत नाही। त्या टोकाला टकमक का म्हटलं तर टोकाची खोली 1250 फूट आहे। उन्हाळ्यात कधी गडावर आला टोकावर गेलात खालची दरी पाहून टकमक पाहू लागतं। चक्कर आल्यासारखं वाटतं म्हणून टकमक टोक। कडेलोट गुन्हेगाराचा गुन्हा कबूल नाही दिला का तिथून त्या व्यक्तीचा पोत्यात भरून कडेलोट केला जायचा, परंतु आपल्या महाराजांच्या काळात तिथून कुणाचाही कडेलोट झालेला नाही बघा। एक दंतकथा घडलेली आहे। महाराज दररोज त्या टोकावर मासाहेबांचं दर्शन घ्यायला जायचे। रस्त्यामध्ये पाचडगाव बोर्ड लागलं, मासाहेब पाचडगावात राहायचे। पाचडगावमध्ये ठरलेल्या वेळाप्रमाणे घंटानात बेल झाली की मासाहेब वाड्याच्या बाहेर यायच्या, महाराजच्या टोकावरून मुजरा करायचे। एक दिवस महाराज मुजरा करून परत फिरताना महाराजांच्या अंगावर छत्र पकडणारा एक सेवक होता। छत्र पकडणारा जोराची हवा आली तसं वरती उडून गेला। महाराजांना म्हटलं महाराज वाचवा। महाराज म्हटले तू फक्त छत्राचा धंदा सोडू नको। त्याने महाराजांची आज्ञा बाळगली। जशी छत्रातली हवा कमी होत गेली तस तो खाली सुखरूप जाऊन एका छोट्या गावात उतरला। उतरल्यामुळे गावाचं नाव ठेवलं इतिहासामध्ये छत्री निजामपूर गाव। त्या व्यक्तीला बक्षीस दिलं, पालखीत बसून त्या व्यक्तीला रायगडावर आणण्यात। तर कल्पना करा त्यावेळेची छत्री किती मजबूत असेल, म्हणजे त्या काळापासून पॅरिटचा शोध लागलेला। टोकाचे खाली गाव छत्री निजामपूर। समोर कोपऱ्यात चौकोनी विटांची रूम दिसते बघा समोर इकडे,
ह्याचं नाव टाकसाळ. मिंट, आता पैसे असतात नोटा, त्या सगळ्यात राजमुद्रा, शिवराई, होंड कॉईन त्यातमध्ये घडवल्याचे. म्हणजे महाराजांच्या काळातली पैशांची बँक. आता पैशांवर लिहिलं जातं सत्यमेव जयते. तर त्या काळामध्ये होतं प्रतिभचंद्र लेखे व वर्दी विश्व वंदिता शाह सुनशाह मुद्रा भद्राय राजते. जसा प्रतिभेचे चंद्र कलेने वाढत जातो, ते शहाजी राजांचे पुत्र शिवराय यांचं पण राज्य प्रतिभेच्या कलेने वाढत जाईल. आणि राजमुद्रा ही लोक कल्याणासाठी होती, अशा राजमुद्रेचा अर्थ होता. आता आपण पुढचा भाग खलबतखाना, सचिवालय, सदर, सिंहासनाकडे पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. कोपऱ्यामध्ये कोरीव आकार एल टाईप दिसतो, कोपऱ्यामध्ये बघा खाली बघा एल टाईप. ह्याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राऊंड 10 बाय 10 ची आतमध्ये खाली. हेच नाव गुप्त खलबतखाना. म्हणजे त्या काळात गुप्त मीटिंग, सिक्रेट चर्चा करायला झाल्या इथे आतमध्ये जाऊन केलेल्या याच्या. गुप्तहेर होते बहेरची नाही, गावांच्या गडकिल्ल्यांच्या बातम्या महाराजांना सांगायची. या कानाची बातमी या कानाला कळू नये, ते सिक्रेट रूम. आता अंधार आहे त्यामुळे आपण आतमध्ये जाणार नाही. आणि आता आपण ज्या चौथऱ्यावर उभं समोर तिकडे आडवी खिडक्यांवर भिंत पाहायला मिळते बघा. त्या भिंतीपासून तर पाठच्या खिडक्यांवर भिंतीपर्यंत त्याचं अंतर 200 फुटाहून जास्त अंतर आहे. हे त्या काळातलं ऑफिस सचिवालय. जेवढे आपल्या महाराष्ट्रात गडकिल्ले होते त्यांचे लेखी कागदीपत्री व्यवहार इथून या ठिकाणाहून चालला जातो. थोडक्यात त्या काळातले हे मंत्रालय. आणि पाठीमध्ये वळून बघा एकावर एक 2 चौथरच ते का लोखंडी खांबाचे पाठचे. जसा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर दिवाणे आम, दिवाणे खास ऐकून वाचून माहिती असेल, तसं त्याला मराठीमध्ये सदर म्हटलं जातं. लोकांनी तिथे न्याय दिला जायचा. त्या काळात न्यायालय, सुप्रीम कोर्ट, दिवाणे खास, खास लोकांची मिटिंग, दिवाणे आमकडे. आपण दरबारात सिंहासनाकडे पुढे जाऊया. महत्वाच्या ठिकाणावरती आणि जागेवरती आलं बघा. तिथे आलो की आपलं मन समाधान होतं बघा. समोर लक्ष द्या, समोरचं जे आपल्याला छत्र पाहायला मिळते समोरचं बघा. या छत्राला इतिहासामध्ये आता मेघडंबरी म्हटलं बघा. 5 मीटरचं पंचधातूचं. 1985 ला मेघडंबरी छत्राची स्थापना भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेधर सिंग यांच्या हस्ते मेघडंबरी छत्राचं उद्घाटन झाले बघा. आतमध्ये जो आपल्याला हार घातलेला पुतळा पाहायला मिळतो बघा. आता 6 जून 2009 मध्ये बसवलाय. युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले कोल्हापूरचे शिवरायांचे वारसदार यांनी पुतळा बसलाय बघा. पूर्वी असंच त्या काळामध्ये इथे 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. 32 मणाचं. एक मण म्हटलं की 40 किलो. असंच त्या काळामध्ये इथे 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. 1280 किलोचं. औरंगजेबाचे सरदार जुल्फिकार खान टोपांना होतं इतिगत खान, त्याने 32 मण सोन्याचं सिंहासन 3 नोव्हेंबर 1689 ला घनाचे घाव करून वितळून लुटून नेला. आता फक्त आपल्याला पंचधातूचं इथे छत्र पाहायला मिळतं. आणि इथेच आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 ला शनिवारी सकाळी पहाटे 5 ला. तो हा पूर्णपणे राजसभा म्हणजेच राज दरबार आहे. त्या काळात राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला इथे 6000 लोक आले होते बघा. आतमधून मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेला हा दरबार. त्या पैठणी कापडातील मशिल्याच्या उजेडातील त्या काळातील 6000 प्रजा जनता कशी वाटत असेल थोडीशी कल्पना करा. तुम्ही सर्वांनी राजांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर नक्की पाहिले असेल. छायाचित्रामध्ये एक टोपी काढून जी व्यक्ती व्हाईट कलरची राजांना मानाचा मुजरा करताना तो आहे इंग्रजांचा वकील. त्याचं नाव हेनरी ऑक्झिटन. पायी चढून रायगडावरती आलं बघा. समोरूनचे गेट दिसते बघा. याचं नाव नगारखाना. नगारखान्याच्या बाहेरच्या पुढच्या बाजूला महाराजांच्या राज्याभिषेकाला येणाऱ्यांच्या पाहुण्यांच्या स्वागताला बलाढ्य देहाचे 2 हत्ती आणि 2 घोडे सजवलेले. तो इंग्रज म्हणतो मी 2 पायाचा माणूस. माझ्याकडे गडावर पायी येताना दमचाक झाली तर शिवाजी राजांनी बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती रायगडावरती आणले असतील कसे. त्या काळात रोपवे लिप नव्हती. रोपवे ते 1996 झाला. ते इंग्रजाने तसंच तो प्रश्न रोजनीशी डेली डायरीत लिहून ठेवला बघा. शिवाजी राजांनी हत्तींची छोटी पिल्ला असताना गडावरती पालखीत खांद्यावर आणली होती. म्हणजे छोट्यापासून मोठ्या करता येतं, मोठ्यापासून कधीच छोटं करता येतं बघा. एका हत्तीची वाढ 4 वर्षात पूर्ण होते. रायगड किल्ल्याची बांधकामं 14 वर्षे चालू होती. हत्तीचा उपयोग काय करून घ्यायचा हे आपल्या शिवाजी महाराजांची दूरदृष्टी बघा. सिंहासनाखाली या 3 पायऱ्या पाहायला मिळतात बघा. पायऱ्या समोरच्या ज्यावेळी महाराज या 32 सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी जातात तेव्हा राजांचं अंतःकरण भरून येतं की ज्या वीरांवरती, ज्या पोरांवरती, शूर मावळ्यांवर या हिंदवी स्वराज्य निर्माण झालं तो जीवाभावाचा एकही सरदार, एकही मावळा राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला राजसभेत हजर दिसत नव्हता. कारण लढाईमध्ये वीर मरण पावले होते. राजा आऊसाहेबांना म्हणजे ऑल महाराष्ट्रात मोठ्या पोस्टर होते, बॅनर होते, नेटमध्ये पाहतो ना तो आपल्या शिवाजी महाराजांचा पुतळा बघा. शिल्पकार आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धे मुंबईचे. या 2 शिल्पकारने पुतळा घडवला 1974 ला बघा. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन झाले बघा. वरचं चित्र आता बसलं 2/6/2012 उदयनराजे भोसले साताऱ्याचे शिवरायांचे 13 वारसदार आणि सांगलीचे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या वतीने छत्राचं उद्घाटन झालं. आणि आता आपण सर्वजण ज्या मैदानावरती बघ याचं नाव होळी समाळ. आता आपण शिमग्यात होळं होतं मार्च महिन्यात, तशी ते पहिली होळी पेटवली जायची. मग आजूबाजू गावांच्या गडकिल्ल्यांच्या वस्त्यांच्या वाड्यांच्या होळी पेटवल्या जायच्या. महाराज होळीमध्ये नारळ टाकायचे. जो बहादर आगीतून हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा हातातला कडा, डोक्यातला फेटा आणि घोडा बक्षीस द्यायचे. आणि ही गडाची पुढची बाजू तुम्ही 1,500 पायऱ्या चढून आला असतात इथे वरती. समोर तिकडे कोपऱ्यात खिडकी धरून दिसते पलीकडे बघा हत्तीखाना. महाराजांच्या राज्याभिषेकाला गडावर त्या काळात 2 छोट्या हत्तींची पिल्ला आणली होती. त्यांचं हे
पालन पोषण करण्याचं रूम. आणि ही दूरवर पसरलेली इमारत दिसते का समोर बघा, ही समोरची, ही त्या काळातली प्रसिद्ध अशी बाजारपेठ, सुपर मार्केट, त्या काळातलं बिग बाजार बघा. 800 फूट लांब आहे, 40 फूट रुंद, 44 दुकानात घोड्यावरती बसून बाजार खरेदी केला जायचा. आणि ह्याला राजांचा राजमार्ग म्हटलं जातं. इथून आपल्या राजांच्या राज्याभिषेकाची मिरवणूक हत्तीच्या अंबारीत बसून, समोरचं मंदिर दिसतं बघा, जगदीश्वर महादेवाचं शंकराचं मंदिर आहे. इथून पाहिले तर मशीद सारखं दिसतं. त्या काळात गडावर मोगल सत्ता आल्या, त्यांना वाटायचं आपलं मशीद लांबून नतमस्तक तोडफोड करू नये, पण मंदिराचा आकार डिझाईन बाहेर मशीद सारखी, आतमध्ये मात्र शिवलिंग, शंकराची पिंड, मंदिराच्या एवढ्या गोलाकार घुमट, महाराजांची समाधी आणि महाराजांच्या समाधीच्या पाठीमागे वाघ्या पुत्राची समाधी बघा. वाघ्याविषयी सध्या आता महाराष्ट्रात वादंगाचं ऐकून वाचून माहिती असेल. काही इतिहासकारांचं म्हणणं शिवाजी राजांच्या विश्वासू पुत्राने महाराजांच्या जळते चितेत उडी मारली म्हणून समाधी तिथे, आणि काही इतिहासकारांचं म्हणणं आहे महाराजांचा पुत्रा नव्हता. आता होतं की नव्हतं इतिहासकार संशोधन करून काढतील. मंदिर आणि समाधीच्या मध्ये आता आपण या नगरखान्यातून बाहेर आलो. तसं नगरखान्यात 2 नंबर पायरीवरती ज्या व्यक्तीने स्वतःचं घरदार विकून 14 वर्षात स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला बांधला, त्या इंजिनियरचं नाव हिरोजी इंदुरकर. महाराज म्हटले काय बक्षीस हवंय? हिरोजी म्हणतात, राजे राजधानीच्या रायगडावरती आम्ही जगदीश्वराचं मंदिर बांधलेल्या गडावर जी बांधकामं केली ही जगदीश्वराचे चरणे अर्पण करत आहेत. राजे जाता येता तुमच्या उजव्या पायाचं पर्श राजे माझ्या नावाच्या पाठीला सतत पर्श व्हावा म्हणून मी तिथे नावाची पाठी मागत आहे. सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. राजांनी हिरोजींना विचारलं तुमच्या बांधकामाची गॅरंटी काय? हिरोजी म्हणतात, राजे जोपर्यंत या पृथ्वी तलावर सूर्य चंद्र तारे तळपत आहेत तोपर्यंत हिरोजीने केलेली गडावर ही दगडी बांधकाम भक्कम टिकून राहतील. लाकडी होतं तेवढं सगळं जळून गेलं त्याचं गॅरंटी पत्र होतं बघा. शेवटचे 4 शेर सांगतो बघा. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि शिवाय चरित्राशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अंधार झाला पाहता दिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या भूमीला. पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. जर जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर दिसतील नसती अंगणामध्ये तुळस, आणि राजे तुम्ही जन्माला आल्या नसतात तर दिसते नसते मंदिरांवरचे कळस. तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. या महाराष्ट्रात राहून शिवाजी राजांना जे विसरतात त्याला खरोखर सर्वजण हिजड्याची जात म्हणतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.